हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 5 एक्सरसाइज 5.2 स्टार्ट करूया. आता फर्स्ट प्रॉब्लेम असते, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पी, डिवाइड द लाइन सेगमेंट जॉइनिंग द ए -1 7 बी 4 -3 इन द रेशियो ऑफ 2:3. मग आता हा जो पी आहे हा काय करतो, ए बी ला डिवाइड करतो, बरोबर आहे ना, सेगमेंट ए बी ला. ए चे कोऑर्डिनेट आहेत -1 7 इक्विव्हॅलंट टू x1 y1. बी चे कोऑर्डिनेट आहेत 4 -3 इक्विव्हॅलंट टू x2 y2. पी चे कोऑर्डिनेट आहेत xy, करतो डिवाइड करतो आणि त्याचा रेशिओ आहे m:1 चा आहे 2:3. मग आता आपण इथं कोणता फॉर्म्युला, बाय युजिंग द सेक्शन फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आपला, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. y चे कोऑर्डिनेट y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता व्हॅल्यू पुट डाऊन करूया. आता m म्हणजे काय, 2 इंटू x2 काय आहे बघा, 4 आहे, प्लस n म्हणजे काय, 3 इंटू -1 अपॉन 2 प्लस 3. इयरली y इज इक्वल टू काय, m म्हणजे काय 2 इंटू y2 काय -3 प्लस 3 इंटू 7 अपॉन 2 प्लस 3. ओके. मग आता पहिले x ची किंमत काढू, मग y ची किंमत काढूया. 4 2 8 प्लस 3 इंटू -1 -3 अपॉन 5. 8 -3 5 अपॉन 5 इज इक्वल टू 1. म्हणजे x चे कोऑर्डिनेट काय आलेले आहे, 1 आलेला आहे, बरोबर आहे. आता y चा काढू आपण. 2 3 -6 प्लस 21 अपॉन 5 म्हणजे किती आले, 15 अपॉन 5 इज इक्वल टू y कोऑर्डिनेट आलेला आहे 3. बघा कसं सोडवलंय ते समजावून घ्या. सेकंड, in each of the following example find the coordinate of the A which divide the segment PQ in the ratio of as to b. ms2 यांच्या ऐवजी as to b दिलेला आहे. फॉर्म्युला फक्त लिहिताना mx2 च्या ऐवजी ax2 प्लस वाटणं मी हा पहिला सोडूनच देते, म्हणजे व्याप नको, तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला. एक उदाहरण देते म्हणजे बाकीचे तुम्ही उरलेले त्यातले मला वाटतं एकूण किती उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये एकूण 3 उदाहरणं आहेत, त्यातले एक मी सोडवते, बाकीचे 2 तुम्ही सोडवा. ओके. आता पी चे कोऑर्डिनेट त्यांनी दिलेले आहेत -3 7 इक्विव्हॅलंट टू x1 y1. क्यू चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 1 -4 इक्विव्हॅलंट टू x2 y2. ए डिवाइड करतो त्यामुळे ए चे कोऑर्डिनेट आहेत x आणि y आणि as to b रेशिओ आहे 2:1. बरोबर आहे. मग बाय युजिंग द सेक्शन फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू, आता mx2 म्हणायच्या ऐवजी a मध्ये ax2 प्लस bx1 अपॉन a प्लस b. सिमिलरली y इज इक्वल टू ay2 प्लस by1 अपॉन a प्लस b. मग आता a म्हणजे काय आहे, 2 इंटू x2 काय आहे 1
प्लस बी किती आहे 1 इंटू -3 अपॉन 2 + 1. सिमिलरली इथे पण येईल 2 इंटू -4 प्लस 1 इंटू 7 अपॉन 2 + 1. मला सायमल्टेनियसली दोन्ही प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि एक्स आणि वायच्या काय करायच्या आहेत किमती काढायच्या आहेत. हे मी पूर्ण सोडवणार नाही, फक्त तुम्हाला थोडंसं व्ह्यू द्यावा म्हणून मी इथं दाखवलेलं आहे. बाकी तुम्ही सोडवायचं आहे. सोडवणं अतिशय सोपं आहे. आता मी तिसरा प्रॉब्लेम बघते. फाइंड द रेशो इन विच t -1 6 डिवाइड द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट p -3 10 and q 6 8. ओके, आता आपल्याला फाइंड द रेशो म्हटलेलं आहे त्यांनी. आता टी डिवाइड करतो, बरोबर आहे, -1 6 हा डिवाइड करतो म्हणजे आपण हा मानला एक्स आणि वाय. कोणाला डिवाइड करतो? द सेगमेंट जॉइनिंग द पी अँड क्यू. मग पी चे कोऑर्डिनेट, सेगमेंट पी चे कोऑर्डिनेट्स -3 10 इक्वल टू x1 y1 हा सेगमेंटचे पॉइंट आहे. क्यूचं काय आहे 6 - 8 इक्वल टू x2 y2. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ms2 n फाइंड आउट करायचं, बरोबर आहे. मग बाय युजिंग द सेक्शन फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे क्वेश्चन मार्क. ओके, मग आपला फॉर्म्युला आहे x = mx2 + nx1 अपॉन m + n. आता m x ची किंमत किती आपली -1, m इंटू x2 किती आपला 6 आहे, प्लस n इंटू -3 अपॉन m + n. मध्ये डिवाइड तिकडे त्याला काय होतील मल्टिप्लाय होतील. -1 इंटू m + n इज इक्वल टू काय 6m -3n, बरोबर आहे. मग -1 -m -n इज इक्वल टू 6m -3n, बरोबर आहे. मग आता एक काम करूया, आपण शिफ्टिंग करूया, n शिफ्ट करूया आणि m इकडे शिफ्ट करूया. ओके, मग -m आता इथं +6m आहे, तिथे इकडे त्यांना -6m इज इक्वल टू -3n. आता n शिफ्ट होताना काय होते +3n. मायनसचे तिकडे प्लस झालेले आहे, तर प्लसचे मायनस, तर -m -7m येईल इज इक्वल टू -2n येईल मोठ्या संख्येचं. therefore आता आपण n शिफ्ट करू, m अपॉन n -2 अपॉन -7 इज इक्वल टू 2 अपॉन 7. therefore ms to n रेशो किती आहे 2:7. बघा कसं सोडवलंय. आलं लक्षात? आता पुढचं उदाहरण आहे. पॉइंट P इज अ सेंटर ऑफ द सर्कल and the AB is a diameter. Find the coordinate of the B and the coordinate of the A and coordinate of the, if the coordinate of the A and P are 2 -3 and -2 0 respectively. ओके, आता आपण जसं दिलंय तसं सोडवत जाऊया. त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने डायग्राम मध्ये काढूया. P is the center of the circle. ओके, आपण सर्कल काढूया. P is the center of the circle. AB त्याची डायमीटर आहे, बरोबर आहे. आता त्याने काय दिलेलं आहे, A चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 2 -3, P चे कोऑर्डिनेट दिलेत -2 0 आणि B चे काढायचे आहेत x2 y2. ओके, मग लिहून जाऊया आपण A 2 -3
इक्वलन टू x1 y1. बी आपल्याला x2 y2 काढायचा आहे. पी चे कोऑर्डिनेट आहेत -2 0 इक्वलन टू x अँड y. आता मला सांगा की ए बी डायमीटर आहे अँड पी हा सेंटर ऑफ द सर्कल आहे, बरोबर आहे. मीन्स द सेंटर ऑफ द सर्कल इज ऑलवेज द मिड पॉइंट ऑफ द डायमीटर. मग लिहूया आपण. मग मिड पॉइंट म्हणल्यावर आपण कुठला फॉर्म्युला वापरणार? बाय युझिंग द मिड पॉइंट फॉर्म्युला. मग फॉर्म्युला काय? x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. बरोबर ना. मग आता आपण व्हॅल्यू पुट डाऊन करूया. x किती आहे? -2 इज इक्वल टू x1 किती आहे आपलं? 2 प्लस x2 अपॉन 2. आता y किती आहे तर 0 y1 किती आहे? -3 प्लस y2 अपॉन 2. पहिलं आपण x2 ची किंमत नंतर y2 ची किंमत करूया. आता हे 2 डिवाइड इकडे त्याला काय होते? मल्टिप्लाय. -x इक्वल टू 2 प्लस x2 -4 इज इक्वल टू 2 प्लस x2. इकडे शिफ्ट झाले -4 -2 इज इक्वल टू x2. देअरफॉर x2 इज इक्वल टू -6. बरोबर आहे. तसं सिमिलरली इथे 0 × 2 इज इक्वल टू -3 प्लस y2. 0 इज इक्वल टू -3 y2. आता मायनस इकडे ते +3 होणार. y2 इज इक्वल टू 3. बघा बी चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले आहे. खाली लिहायचे द कोऑर्डिनेट ऑफ द बी इज हे आहे. ओके, समजलं तुम्हाला? ओके. आता आपण 5वा प्रॉब्लेम बघतोय. Find the ratio in which P K7 divide the segment joining the A 8 9 B 1 2. Also find the K. ओके, ठीक आहे. तर आपल्याला रेशो पण फाइंड आउट करायचा आहे आणि के पण फाइंड आउट करायचा आहे. आता ए बी सेगमेंट दिलाय. ए चे कोऑर्डिनेट आहे 8 9 इक्विवेलेंट टू x1 y1. बी चे कोऑर्डिनेट आहेत 1 2 इक्विवेलेंट टू x2 y2. पी चे कोऑर्डिनेट आहेत, जो डिवाइड करतोय K7 इक्वल टू x अँड y. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेशिओ, फाइंड आउट करायचं आहे ms2n. आणि काय फाइंड आउट करायचं आहे? के फाइंड आउट करायचं आपल्याला. ओके, मग आपल्याला बाय युजिंग द सेक्शन फॉर्म्युला आता आपला फॉर्म्युला x इज इक्वल टू आहे, पण आता x ची पण आपल्याला किंमत काढायची, त्यामुळे आपण y चा फॉर्म्युला लिहूया. y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. कारण आपण पहिले ms2n ची व्हॅल्यू काढणार आहोत. y आहे आपला 7. 7 इज इक्वल टू my2. y2 किती आपला 2 प्लस
n into 9 upon m plus n. इकडे आहे 7 into m plus n is equal to 2m plus 9n. 7m plus 7n is equal to 2m plus 9n. मग शिफ्टिंग करू एम आणि एनची. एम एका बाजूला आणू, एन एका बाजूला आणूया. मग आता एम इकडे आणू, एन तिकडे नेऊ. म्हणजे आता हे 2m आहे ते इकडे आणूया. मीन्स 7m minus 2m is equal to 9n minus 7n means 5m is equal to 2n. Therefore m upon n is equal to 2 upon 5 means m as to n किती मिळालेलं आहे आपल्याला 2 as to 5. ओके. मग आता आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. आज सेक्शन फॉर्म्युला वापरणार आहोत. x इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आता x म्हणजे काय k आहे जो आपल्याला काढायचा आहे. m ची व्हॅल्यू आहे 2 into mx2 1 प्लस 5 into mx2 mx1 8 upon 2 plus 5 2 plus 40 upon 7 42 upon 7 6 is equal k is equal to 6. कसं सोडवून लक्षात आलं? वाटते तुमच्या लक्षात आलेलं असेल. थँक्यू.